सध्या मी नागपुरातील GMC म्हणजेच मेडिकल गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आहे आणि आज आपण बघतोय की राज्यव्यापी संप डॉक्टरांचा, निवासी डॉक्टरांचा आहे. क्रॉस पॅथीला घेऊन हा संप निवासी डॉक्टरांनी पुकारलेला आहे आणि नागपुरातील GMC असेल, IGMC असेल आणि अन्य अजून काही जे विद्यार्थी किंवा निवासी डॉक्टर आहेत त्यांनी एक संप पुकारलेला आहे. 1500च्या जवळपास डॉक्टर जे आहे, निवासी डॉक्टर या संपामध्ये सहभागी झालेले आहेत. मागणी हीच होते आहे की BHMS किंवा आयुर्वेदिकवाले जे डॉक्टर आहेत, BMS आयुर्वेदिक आणि BHMS यांनी ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करू नये किंवा शासनाने त्यांना तशी परमिशन देऊ नये. कारण MBBSचे जे विद्यार्थी असतात आणि ते कुठे पुढे जाऊन डॉक्टर होतात, MBBS करतात, त्यांचा जो अभ्यासक्रम असतो तो अभ्यासक्रम जो असतो या दोन पॅथीच्या वेगळा असतो. दोन्ही अभ्यासक्रम वेगवेगळे असतात. त्यामुळे कुठेतरी आपल्याच पॅथीची प्रॅक्टिस जी आहे त्या पॅथीच्या डॉक्टरांनी करावी. क्रॉस पॅथीला परमिशन सरकारने देऊ नये आणि ही परमिशन फक्त महाराष्ट्रात असल्याचं देखील इथल्या निवासी डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे हा संप पुकारण्यात आलेला आहे. काय नेमक्या मागण्या आहेत डॉक्टरांच्या? आपण बघतोय काल पण आंदोलन झालेलं होतं नागपूरमध्ये. आता 1500 डॉक्टर जे आहेत ते संपावर जाण्याच्या तयारीत. संपावर जाण्याच्या तयारीत नाही, आम्ही संपावरती आहो. आज आमचा इलेक्टिव्ह जे आहेत, म्हणजे जे की OPD असते, आपत्कालीन सेवा वगळता बाकी सगळ्या सेवातून माघार घेतलेली आहे निवासी डॉक्टरांनी. आमची सरकारकडे एवढीच मागणी आहे की होमिओपॅथिक डॉक्टरांना त्यांची होमिओपॅथी सोबत हे CCMP नावाचा कोर्स, जो की फक्त महाराष्ट्रातच अस्तित्वात आहे आणि जो NMC तर्फे मान्यता प्राप्तही नाही, तो कोर्स करून त्यांना ॲलोपॅथी मॉडर्न मेडिसिन प्रॅक्टिस करण्याची जी आपण परवानगी देत आहोत, हा विज्ञानाशी खेळ आहे आणि त्याच्याही पेक्षा मोठा रुग्णांच्या, म्हणजे त्यांच्या ट्रीटमेंट मॅनेजमेंट या सगळ्या रुग्णांशी, त्यांच्या जीवाशी खेळ लावला आहे. त्या रुग्णांना मॉडर्न मेडिसिन प्रॅक्टिस करायला पूर्ण जगभरात कमीत कमी 5.5 वर्षाचा MBBS लागतं. तिथे आपण हे 1 वर्षाचा एक शॉर्टकट काढून त्यांना डायरेक्ट रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा परवानगी देत आहोत. आणि याला आपण किंवा सरकार हे कारण देत आहे की रुरल किंवा ग्रामीण भागात रुग्णसेवा दिली पाहिजे. ग्रामीण भागातल्या रुग्णांना BMS BHMS ही त्यांच्या पॅथीची सेवा देऊ शकतात ना अद्यावत, त्याला तर कोणी रोकत नाही ना. आणि राहिलं मॉडर्न मेडिसिन किंवा ॲलोपॅथीची प्रॅक्टिस, त्याच्यात मग हे बंधपत्रित जे बॉन्ड सर्व्हिस होती ती सरकारने आता काढून घेतली MBBS डॉक्टरांकडून. नाही तर मॅन्डेटरी MBBSच्या डॉक्टरांना रुरल सेवा होती. ही तर सरकारची दुटप्पी भूमिका आहे की MBBS डॉक्टरांना ठेवू नका, त्यांना BHMS डॉक्टरांना तिथे ठेवायचं. त्यांना कुठेतरी स्टँडर्ड मेडिकल केअर रुग्णांना द्यायची आहे का? जनतेच्या जीवाशी खेळ करायचा आहे का? असा कुठेतरी प्रश्न निर्माण होतो याच्यात. तर काय मागणी असणार आहे आणि मागणी पूर्ण नाही झाली तर काय पुढची भूमिका असणार आहे? आपण बघतोय की गेले कित्येक वर्षापासून ही मागणी जी आहे डॉक्टरांकडनं होत आहे, परंतु त्यामध्ये काही ना काही वेगळे पर्याय दिले जातात आणि पुन्हा तुमची मागणी हीच असते की जे BHMS वगैरे डॉक्टर्स आहेत त्यांनी ॲलोपॅथी प्रॅक्टिस करू नये. कारण की मॅम, जे करिक्युलम असतो ना, प्रत्येक डिग्रीचा एक सेट करिक्युलम असतो. त्यांचं ते शिक्षण होते 4-4.5 वर्ष, जे त्यांच्याकडूनच डिसाइडेड असते. तर ते जर 4 वर्ष 4.5 वर्ष काहीतरी शिकण्यामध्ये टाइम टाकत आहे, तर त्यांनी त्याचीच प्रॅक्टिस चांगल्याने, जे गव्हर्नमेंटचं जे उद्देश आहे की ग्रामीण लेवलवर ते जाऊन आपल्याला डॉक्टर्स पोचवायचे आहे, तर BHMSचे शिक्षण झालेलं आहे त्यांचं, तर त्यांनी ते ग्रामीण लेवलवर BHMS पण प्रॅक्टिस करू शकतात ना. त्यांना ॲलोपॅथीमध्ये प्रॅक्टिस करण्याची परवानगी देऊन 6 महिने 1 वर्षामध्ये फक्त फार्मॅकोलॉजी हा सब्जेक्टमध्ये त्यांना उत्तीर्ण करून, जेणेकरून ते काहीतरी प्रिस्क्रिप्शन लिहितील. पण हे गोष्टांकडे लक्ष नाही चाललं आहे की प्रिस्क्रिप्शन लिहायच्या पहिले डायग्नोसिस बनवा लागतो की रुग्णाला झालं काय, त्या डिसीजबद्दल वाचा लागतो, जे आम्ही वेगवेगळ्या सब्जेक्ट्समध्ये वाचतो. 19 सब्जेक्ट्स MBBSमध्ये काही कारणवश आहे ना, ते काही कारण आहे, त्याच्यानंतर ते आम्ही लिहितो. आणि गव्हर्नमेंटनी किंवा कोर्टाने आपल्याला असं म्हटलेलं आहे की सध्या आम्ही एक प्रोव्हिजनल किंवा टेम्पररी लायसन्स देत आहे त्यांना, आणि नंतर जर त्यांनी काही गलती केली तर ते आम्ही विड्रॉ करून घेऊ. पण मला हे विचारायचं आहे की ऑलरेडी जे विदाऊट लायसन्स प्रॅक्टिस करत आहे, जे BHMS डॉक्टर्स किंवा कोणतेही पॅथीचे डॉक्टर क्रॉस पॅथी प्रॅक्टिस करत आहे, ॲलोपॅथी प्रॅक्टिस करत आहे, त्यांच्या हातातून झालेल्या चुकी जे सगळीकडे व्हॉट्सॲपवर येत आहे, इंस्टाग्रामवर येत आहे. चला, डिजिटल मीडिया फेक पण राहू शकते, पण सगळ्या लोकांना माहिती आहे, डॉक्टर्सला आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यावर कारवाई कधी होणार? ऑलरेडी एक्झिस्टिंग नेग्लिजन्सवर कारवाई गव्हर्नमेंट कधी करणार?
नवीन आणखी तुम्ही लायसन्स देताय, पण ऑलरेडी एक्झिस्टिंग खूप सारे केसेस आहे ज्याच्यामध्ये पेशंटची डेथ झाली आहे, कारण की गोळी गलत दिली होती. एका BMS डॉक्टरनी मेथोट्रेक्सेट नावाची गोळी दिली, जी हप्त्यातून एकच वेळा खायची असते, पण त्यांनी रोज दिली. त्या कारणाने त्या पेशंटची किडनी खराब झाली आणि तो पेशंट मेला. तर याची जबाबदारी कोण घेणार? त्याचं शिक्षण जे आहे, माझं शिक्षण MBBS आहे, तर मी MBBSच प्रॅक्टिस करायला पाहिजे, मी ॲलोपॅथीच प्रॅक्टिस करायला पाहिजे, मी आयुर्वेदामध्ये 1 वर्षाचा कोर्स करून आयुर्वेदिक प्रॅक्टिस नाही करायला पाहिजे. आमचं हे म्हणणं आहे. आम्ही रिस्पेक्ट करतो प्रत्येक पॅथीची, वर्ल्ड रिनाऊंड आहे, सगळे सायन्स बॅक्ड आहे, सगळ्यांचे रिझल्ट्स आहे, सगळ्यांनी आपापली प्रॅक्टिस करायला पाहिजे. मी प्रथमेश पतंगे, असोसिएशन ऑफ स्टेट इंटर्न्सचा राज्य उपाध्यक्ष. आम्ही या सगळ्या आंदोलनात माडच्या आणि आमच्या डॉक्टर बंधूंच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. आणि MMCमध्ये जे CCMPच्या रजिस्ट्रेशनचा मुद्दा आहे, तर तो सरकारने लवकरात लवकर रिझॉल्व्ह करावा, काहीतरी त्यात सरकारने सकारात्मक पाऊल उचलावं. आणि क्रॉसपॅथीला नेहमीच आमचा विरोध राहिलेला आहे. क्रॉसपॅथीमध्ये आपल्याला माहीत आहे प्रतिजैविक आणि स्टेरॉइड यांचा बेसुमार वापर होतो आणि नंतर रुग्णांच्या जीवाशी, त्यांच्या दर्जेदार आरोग्याशी खेळ होतो. त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी न करता सरकारने याच्यात काही ना काही तरी करायला पाहिजे. नाही तर हे आंदोलन अजून जर चिघळलं तर रुग्णांचे हाल होतील. गोरगरीब रुग्ण हे शासकीय रुग्णालयावर अवलंबून असतात, तर आमची अशी काही इच्छा नाही की त्यांचे हाल व्हावे. आम्ही पण या समाजासाठी आणि या गोरगरीब जनतेसाठी कटिबद्ध आहोत. बस एवढंच माझं सांग. यामध्ये कुठल्याही इमर्जन्सी सेवा या संपामुळे जे आहे त्याचा फरक जो आहे इमर्जन्सी सेवेवर पडणार नाही. त्यांनी सांगितलेलं आहे ICU असेल किंवा अतिदक्षता विभाग असेल, इथे जी आहे डॉक्टरांची सेवा ही उपलब्ध असणार आहे. परंतु OPD वगळता ज्या इमर्जन्सी सेवा येतील त्यासाठी डॉक्टर हे कार्यरत असणार आहे. परंतु हा संप जो आहे आज पुकारलेला आहे आणि आज सायंकाळपर्यंत कुठल्या प्रकारचा जर शासनाकडून सरकारकडून निर्णय घेण्यात नाही आला तर हा संप अधिक तीव्र होण्याचे संकेत इथल्या निवासी डॉक्टरांनी दिलेले आहे. आता बघण्यासारखं असणार आहे नेमकी या डॉक्टरांची मागणी पूर्ण होते किंवा नाही. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.